नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत श्रावण शुक्रवार जीविती पूजन 2026 पूजा साहित्य विधी नैवेद्य आरती आणि कथा. तर जाणून घेऊयात. तर नारळ, सुपारी, पान, दक्षिणा, अगरबत्ती आणि धूप, तेलाचा किंवा तुपाचा दिवा, पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा घरातील पारंपरिक गोड पदार्थ, मुलांच्या औक्षणासाठी आरतीचे ताट. तर काही परंपरांमध्ये आघाडा किंवा आणि दुर्वाची माळ जीवितीला अर्पण केले जाते. तसेच हळद कुंकू, अक्षता आणि गंधाने पूजन करण्याची पद्धत आढळते. जीविती पूजन कसे करावे ते आपण पाहूयात. तर जाणून घ्या सोपी पूजा पद्धत. शुक्रवार सकाळी घराची स्वच्छता करून देवघर स्वच्छ करावे. जीवितीचे चित्र देवघराच्या जवळ किंवा ठरलेल्या जागी लावावे. काही जुन्या परंपरांमध्ये श्रावण सुरू झाल्यानंतर देवघराच्या भिंतीवर जीवितीचे चित्र गंधाने काढण्याची पद्धत होती. आजकाल अनेक घरांमध्ये छापील जीवितीच्या चित्राचे पूजन केले जाते. पूजेच्या जागी रांगोळी काढून पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरून जीवितीचे चित्र ठेवावे. जीविती पूजन विधी: स्नान करून पूजा सुरू करावी. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. देवघरात दिवा लावून गणपती आणि कुलदैवताचे स्मरण करावे. जीविती देवीची स्थापना: पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून जीवितीचे चित्र ठेवावे. चित्राला हळद कुंकू, गंध आणि अक्षता लावाव्यात. फुले, दुर्वा आणि आघाडा अर्पण करावा. जीविती देवीला फुले, दुर्वा आणि परंपरेनुसार आघाड्याची माळ अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा. देवीसमोर पुरणपोळी, दूध, फळे, फुटाणे, गूळ किंवा घरच्या परंपरेनुसार तयार केलेला नैवेद्य ठेवावा. जीवितीची कथा सांगावी. पूजेनंतर जीवितीची किंवा जरा जिवंतिकेची प्रचलित कथा वाचावी किंवा ऐकावी. कथा सांगताना मुलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी देवीकडे प्रार्थना केली जाते. आरती पण करावी. नैवेद्य दाखवल्यानंतर जीविती देवीची आरती करावी. मुलांचे औक्षण करावे. अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी मुलांना औक्षण करण्याची विशेष परंपरा आहे. मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा गंध लावून आरतीने त्यांचे औक्षण केले जाते. हळदी कुंकू: सुवासिनींना घरी बोलावून हळदी कुंकू, फुले, सुपारी आणि दक्षिणा देण्याची प्रथा काही कुटुंबात आहे. ही परंपरा घराण्यानुसार वेगळी असू शकते. अनेक कुटुंबात कोणत्याही एका शुक्रवारी सुवासिनीला जेवायला बोलावून तिची ओटी भरतात. जीविती पूजेचा नैवेद्य काय करावा? तर जीविती पूजेसाठी पुरणपोळी आणि गूळ, फुटाणे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रचलित नैवेद्यापैकी एक आहे. काही कुटुंबांमध्ये पुरणाचे दिवे करून ते देवीला अर्पण करण्याची ही परंपरा आहे. याशिवाय घरच्या परंपरेनुसार खीर, दूध, फळे किंवा इतर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवता येतात. नैवेद्याचा मुख्य हेतू पदार्थाची संख्या नसून श्रद्धा आणि भक्तिभाव हा आहे. त्यामुळे प्रत्येक घराण्याच्या कुलाचारानुसार नैवेद्य करणे योग्य मानले जाते. तर जीवितीची आरती पाहूयात पुढे आपण. जय देवी जय देवी जय जीविती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. श्रावण येताच आणू प्रतिमा, गृहांत स्थापन करू पूजना. आघाडा दुर्वा माळा वाहूया, अक्षता घेऊन कहाणी सांगूया. पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ, सुवासिनींना भोजन देऊ. चणे, हळदी कुंकू, दूधही देऊ, आनंदे आरती गाऊ. सटवीचा बाधा होई बाळांना, सोडवी तिथून तुझ तयांना. माता यासाठी तुझला करीती प्रार्थना, पूर्ण ही करी मनोकामना. तुझी या कृपेने सौख्य नांदू दे, वंशाचा वेल वाढू दे. सेवा हे व्रत नित्य घडू दे, मनीचे हेतू पूर्ण होऊ दे. जय देवी जय जीविती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. तर ही अशी आरती होती. तर पुढे पाहूयात आपण जीविती पूजेची प्रचलित कथा. पूर्वी एका गावात एक गरीब स्त्री आपल्या मुलासह राहत होती. ती अत्यंत श्रद्धाळू होती. श्रावणातील शुक्रवार आला की ती जीविती देवीची भक्तिभावाने पूजा करीत असे आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी देवीकडे प्रार्थना करीत असे. एकदा तिच्यावर मोठे संकट आले. घरात अन्न नव्हते तरीही तिने श्रद्धा सोडली नाही. उपलब्ध असलेल्या थोड्याशा साहित्याने तिने जीविती देवीचे पूजन केले आणि आपल्या मुलांचे रक्षण करण्याची विनंती केली. तिच्या भक्तीने देवी प्रसन्न झाली आणि तिच्या मुलांवरील संकट दूर झाले अशी लोकमान्यता आहे. त्यानंतर या स्त्रीने दर श्रावणी शुक्रवारी जीवितीची पूजा करण्याची परंपरा कायम ठेवली. या कथेतून आईची संततीविषयीची माया, श्रद्धा आणि संकटाच्या काळातही देवावर ठेवलेला विश्वास हा संदेश दिला जातो. जीविती पूजनाचे धार्मिक महत्त्व काय आहे? तर जीविती पूजनाचा केंद्रबिंदू म्हणजे संततीचे कल्याण आणि रक्षण. आई आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी देवीकडे प्रार्थना करते. या पूजेमुळे कुटुंबातील श्रद्धा, प्रेम आणि एकत्रितपणाची भावना दृढ होते. मुलांना औक्षण करणे, सुवासिनींना हळद कुंकू देणे आणि प्रसाद वाटणे या प्रथा कुटुंब आणि समाजातील स्नेह वाढवतात. जीविती पूजन हे केवळ धार्मिक विधी न राहता आईच्या वात्सल्याच्या आणि संततीसाठीच्या मंगल कामनेचे प्रतीक बनले आहे.
जीविती पूजे दिवशी उपवास करावा का? तर जीविती पूजेसाठी सर्व कुटुंबांना लागू होईल असा एक अनिवार्य उपवासाचा नियम नाही. काही महिला श्रद्धेनुसार उपवास किंवा फलाहार घेतात, तर काही जणी नेहमीप्रमाणे भोजन करून पूजा करतात. उपवास करायचा की नाही हे आपल्या कुलाचार, आरोग्य आणि वैयक्तिक श्रद्धेनुसार ठरवावे. पूजेचा मुख्य भाग भक्तिभावाने जीविती देवीचे स्मरण आणि संततीच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे हा आहे. जीविती पूजे दिवशी काय करावे? तर घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे. जीविती देवीचे पूजे श्रद्धेने करावे. मुलांचे औक्षण करून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. देवीला फुले, दुर्वा आणि आघाडीची माळ अर्पण करावी. पुरणपोळी किंवा आपल्या घरातील पारंपरिक नैवेद्य दाखवावा. जीवितीची कथा ऐकावी किंवा वाचावी. आरती करून प्रसाद वाटावा. शक्य असल्यास सुवासिनींना हळदी कुंकू द्यावे. आपल्या घराण्याचा परंपरेनुसार पूजा करावी. तर जीविती पूजेचे महत्त्व काय आहे ते आपण एका वाक्यात पाहूया. तर मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखी जीवन लाभावे या मंगल भावनेने श्रावणी शुक्रवारी केली जाणारी जीविती पूजा म्हणजे आईच्या वात्सल्याची भक्तिमय परंपरा. तर श्रावणातील शुक्रवार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबासाठी श्रद्धेचा आणि कौटुंबिक परंपरेचा दिवस असतो. जीविती किंवा जिवंतिका देवीची पूजा करून माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करते. पूजा, साहित्य, नैवेद्य, औक्षण, हळदी कुंकू, कथा आणि आरती या सर्व परंपरामागे कुटुंबाचे आरोग्य, सुख आणि संततीचे रक्षण हीच मुख्य भावना आहे. तर हा आजचा आपला असा व्हिडिओ होता की जीवितीची पूजा का करावी, उपवास केला तर चालतो का, करावा का? तर हे व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती समजेल. आणि कशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये थोडी जरी माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्याचं नाव आहे जान्हवी जाधव. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.